कार्यक्रम घेतला, काय सांगा महिला जागतिक दिनानिमित्त? आज जागतिक महिला दिन आहे. जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना माझ्याकडून शुभेच्छा. जागतिक महिला दिनानिमित्त आज आपल्या उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे सर तामसा येथे उपस्थित झाले होते आणि त्यांनी सर्व महिलांचा सत्कार करण्यासाठी सुचवलं आणि त्यामुळे आम्ही सर्व तामसा नगरीतले सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या यांचा सत्कार केला आणि आमचाही सत्कार त्यांनी केला. तलाठी, मंडळ अधिकारी आणि सर्व अंगणवाडी सेविका यांचा सत्कार जागतिक महिला दिनानिमित्त इथे करण्यात आला. पुन्हा एकदा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महिला दिवस आहे सर, काय शुभेच्छा असतील महिलांसाठी, काय सन्मान ठेवला महिलांचा? आज ग्रामपंचायत कार्यालय तामसा यांच्या मार्फत आज महिला दिनानिमित्त महिलाचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना या ठिकाणावर बोलवून सन्मान करून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला हातगावचे उपविभागीय अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाला तालुक्याचे उपविभागीय अधिकारी असताना सुद्धा ग्राम महसूल अधिकारी उपस्थित असतो, काय शकतो? ग्राम महसूल अधिकारी हे मला वाटते पिंपळगाव येथे कार्यक्रम असल्यामुळे त्या ठिकाणावर गेलेले असतील असं एक निरोप मिळाला होता. परत एकदा महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देतो. काय सांगा? सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव अनुमाला रामराव नरवाडे आहे. मी अंगणवाडी सेविका आहे तामसा. तर आज आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन आहे. तर सर्व महिलांना माझ्यातर्फे, माझ्या सर्व मैत्रिणीतर्फे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज इथं ग्रामपंचायत कार्यालय तामसा येथे शेतकऱ्यांविषयी काहीतरी कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलवलं. तसेच या आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्तही आम्हाला बोलवण्यात आले. आमचा इथं सत्कार करण्यात आला. तसेच येथील जे ऑफिसर आले होते त्या सरांनी फार्मर ID काढण्याविषयी माहिती सांगितली. तसेच आमच्या घरचे पण काय शेतकरी आहेत, तर आम्हीही ID काढण्यासाठी सज्ज आहोत, तयार आहोत असे मी सांगू इच्छिते. महाराष्ट्रामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार वाढले, याबद्दल काय वाटते आज महिला दिनानिमित्ताने? आज जागतिक महिला दिनाचं औचित्य आहे. तर मला असं वाटते की हे जे अन्याय अत्याचार होत आहेत, मोठ्या मोठ्या ठिकाणी चांगले जे पदाधिकारी आहेत किंवा ज्या महिला कामानिमित्त बाहेर पडत असतात, त्यांच्या जे सुरक्षा आहेत त्या योग्य नाही सुरक्षा, किंवा जे स्वारगेट सारखं प्रकरण, ज्या मुली शिकण्यासाठी बाहेर जातात किंवा कोणत्याही कामासाठी बाहेर जातात, त्यांना काहीतरी सुरक्षा असली पाहिजे असं मला वाटते. जागतिक महिला सरकारकडे आमची अशीच मागणी आहे की महिलांना तर शिक्षण तर पुरवठा चांगल्या योग्य प्रकारे करण्यात यावाच, परंतु जी सुरक्षा आहे महत्वाची, मुली असोत किंवा महिला असोत, ज्या छोट्या छोट्या मुलीवर शाळेमध्ये जे होत असतात प्रकरण, जे बरेच प्रकरण होत आहेत, तर तसले प्रकरण याच्यानंतर घडू नये याच्यासाठी काहीतरी योग्य अशा सुविधा त्यांनी उपलब्ध करून द्यावा. असे जे शिक्षकांची जी विचारधारा असते, ज्या स्वतःच्या मुली म्हणजे स्वतःच्या मुली समान ज्या मुली असतात त्यांच्याविषयी अशी जी वागणूक वागतात, त्यांना तर सहसा फाशीची शिक्षा देण्यात यावी. कारण ही विचारधारा आपल्या समाजाला सुधारण्यासाठी योग्य नाहीये. आपला समाज एक म्हणजे समाजातील मुलगी आणि स्त्री हे एक महत्वाचाच पाया आहे ना, महत्वाचा दुवा आहे. तर यांना तुम्ही समान घेऊन का नाही चालत? तुमच्यासारखे शिक्षक लोक जर असे करत असतील तर त्या मुलीने शिकाव कसं, मुलींची प्रगती होईल कशी, हे महत्वाचं आहे. तर अशा शिक्षकांना किंवा कोणताही असा जो व्यक्ती आहे त्यांना चांगली कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे.